तर नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना क्लीन चिट दिल्यामुळे राजकीय वादाला तोंड फुटलेलं आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर विरोधकांसह काही सत्ताधारी आमदारांकडून धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाची मागणी केली जात होती। यावेळेला धनंजय मुंडेंनी भगवानगडावरती जात नामदेव शास्त्री महाराजांची भेट घेतली आहे। यावेळेला धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत, भगवानगड त्यांच्या पाठीशी असल्याचं ते म्हणालेले आहेत। नामदेव शास्त्रींच्या या विधानावरती जोरदार टीका होऊ लागलेली आहे। पण नामदेव शास्त्रींनी वक्तव्यामागील आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। धनंजय मुंडे यांना गेल्या 53 दिवसांपासून टार्गेट करण्यात येतंय, याला केवळ मी सांत्वना दिली असं सांगत नामदेव शास्त्रींनी टीका करणाऱ्यांचा समाचार घेतलेला आहे। एका व्यक्तीवर तो 53 दिवसापासून त्याला व्यवस्थित झोप नाही आहे, त्याचं स्वास्थ्य खराब झालेलं आहे, तो आराम करण्याकरता भगवानगडावर आलेला आहे। मी त्याला सांत्वना दिलेली आणि मला ट्रोल करणं हे कोत्या बुद्धीचे लक्षण आहेत। 53 दिवसामध्ये मी इन्व्हॉल्व झालो का या प्रकरणामध्ये? मी राजकारण केलं का? किंवा मागे कधी जेव्हा झालं असेल हत्येचा सपोर्ट करतच नाही मी कधीच आयुष्यामध्ये। आम्ही वैष्णव लोक आहेत, जर साधं जीवन जगतो आम्ही, कोण हत्येचा सपोर्ट करायला मोकळं याच्यामध्ये? जी अवस्था 53 दिवसापासून धनंजय मुंडेची झालेली आहे ती एकाला सगळ्या लोकांनी कोंडीत पकडलेले आहेत, त्याला एकाने आशीर्वाद देऊन त्याचा गदारोळ करणं हे प्युअर राजकारण आहे। हे काही समाजकारण नाही आहे। तो जेव्हा दोषी ठरेल, मुख्यमंत्री म्हणलेत, उपमुख्यमंत्री आहेत, आम्ही 100% त्यांना राजीनामा घेऊ किंवा त्यांना शिक्षा होईल, पण जोपर्यंत दोषी ठरत नाही तोपर्यंत तुम्ही कसं काय आरोप करता त्याच्यावर? तो धनंजय मुंडे या गोष्टी घडून आणतो, याचं पाप झाकवायसाठी पांघरून घेतो, पण गड सुद्धा कलंकाच्या बाजूनं घेऊन जातात। म्हणजे किती सोसलं, नामकं केलं, तमकं केलं, सोसलं काय ते म्हणजे ते बोलणंच हे होतं। पुढं मी सत्याला गेलो, मग लोक मला म्हणायला लागले म्हणून मी म्हणलो, लोकांची भावना मांडली, हे म्हणजे हे न पटणारं होतं।